विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. विद्युत परेशान कंपनीची जाहिरात अर्थात महाट्रान्सकोची जाहिरात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांचं बीकॉम झालंय अशा विद्यार्थ्यांना निम्नस्तरीय लिपिक होण्याची सुवर्ण संधी आहे. 260 जागा आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये या परीक्षेचा एक्झामचा पॅटर्न कसा आहे ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी एक सूचना फक्त आपल्याला सांगतो. महाट्रान्सकोच्या या निम्नस्तरीय लिपिक पदासाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून एक रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या बॅचमध्ये या परीक्षेसाठी जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम अर्थात त्यामध्ये अकाउंट आणि ऑडिटचा भाग सोडला तर बाकी जो सिलेबस आहे तो सगळा सिलेबस यामध्ये कव्हर केलेला आहे. 599 रुपयामध्ये ही बॅच फक्त आपल्याला उपलब्ध होते. या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे PDF स्वरूपात नोट्स आहेत. प्रत्येक टॉपिकनुसार टेस्ट सिरीज आहे. इग्नाइट अकॅडमीच्या तज्ञ शिक्षकांनी या बॅचला शिकवलेलं आहे. बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत सर्व सिलेबस कव्हर केलेला आहे आणि 1 वर्षापर्यंत कितीही वेळा लेक्चर बघण्याची सुविधा आहे. ही आहे आपली जाहिरात. पदाचं नाव आहे निम्नस्तरीय लिपिक. एकूण जागा आहेत 260. जो विद्यार्थी बीकॉम झालेला आहे असा कुठलाही विद्यार्थी, बीकॉम सोबत फक्त MSCIT लागते असा कुठलाही विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. कुठल्याही प्रकारे अनुभवाची आवश्यकता या ठिकाणी नाही. आता आपला आजच्या व्हिडिओचा प्रमुख मुद्दा तो म्हणजे एक्झाम पॅटर्न. तर या ठिकाणी तुम्हाला 130 प्रश्नांची परीक्षा द्यायची आहे. मार्क आहेत 150. ही ऑनलाईन एक्झाम होणार आहे. तुम्हाला कम्प्युटरवरती ही एक्झाम ऑनलाईन स्वरूपात द्यायची आहे. 1 प्रश्न आणि 4 पर्याय असतील. योग्य पर्याय फक्त तुम्हाला टिक करायचा आहे. पेपर सोडवायला तुम्हाला 2 तासाचा कालावधी मिळणार आहे. आता या ठिकाणी जे 130 प्रश्न आहे या 130 प्रश्नांचं वर्गीकरण आपण थोडक्यात समजून घेऊया. या ठिकाणी पहिले जे 50 प्रश्न आहेत ते तुम्हाला प्रोफेशनल नॉलेज अर्थात वित्त व लेखा परीक्षण विषयाचं ज्ञान अर्थात तुम्ही बीकॉम झालाय तर बीकॉम पर्यंत तुम्ही जे ऑडिट आणि अकाउंट शिकलेले आहात या संदर्भातले 50 प्रश्न असणार आहेत हे लक्षात घ्या. आणि 50 प्रश्न हे 110 मार्काला असणार आहेत. म्हणजेच 2.2 मार्काला एक प्रश्न असणार आहे हे लक्षात घ्या. 50 प्रश्न 110 मार्कांसाठी. त्यानंतर सामान्य अभियोग्यता अर्थात जनरल ऍप्टिट्यूड आपण ज्याला म्हणतो त्याचे प्रश्न आहेत. त्यामध्ये मग रिझनिंगचे तुम्हाला 40 प्रश्न आहेत 20 मार्कांसाठी अर्थात 0.5 मार्काला एक प्रश्न या ठिकाणी आहे. त्यानंतर अभियोग्यता क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड 20 प्रश्न 10 मार्कांसाठी आणि मराठी भाषा मराठी व्याकरणाचे 20 प्रश्न 10 मार्कांसाठी. अशा पद्धतीनं टोटल प्रश्न आहेत 130 आणि एकूण गुण आहेत 150. पेपर तुम्हाला सोडवायचा आहे 2 तासामध्ये हे लक्षात घ्या. आता आपली जी बॅच आहे ही आपली बॅच नॉन टेक्निकल साठीची बॅच उपलब्ध आहे. प्रोफेशनल नॉलेजची बॅच आपण लवकरच उपलब्ध करून देत आहोत. आता बघा पुढे. आता या परीक्षेला हे जे 150 मार्कांची परीक्षा आहे ह्या 150 मार्कांचं कन्व्हर्जन हे नंतर 100 मार्कांमध्ये केलं जाणार आहे. उदाहरणार्थ काय तर समजा तुम्हाला 150 पैकी जर 120 मार्क मिळाले तर निकाल लावताना ह्या 120 मार्कांचं रूपांतरण हे 100 मार्कांच्या गुणांमध्ये केलं जाईल. एक उदाहरण देतो तुम्हाला समजेल. उदाहरणार्थ 150 पैकी 120 मार्क तुम्हाला मिळालेत तर याचा अर्थ मग 100 पैकी तुम्हाला किती मार्क मिळालेत असा होतो. तर मग 150 पैकी जर 120 आहेत तर 100 पैकी ते मार्क होतात 80. म्हणजेच तुम्हाला जर 150 पैकी 120 मार्क पडले असतील तर 100 पैकी 80 मार्क पडलेले आहेत असं गृहीत धरलं जाईल. आणि निकाल लावताना मेरिट लिस्ट लावताना ही 100 गुणांच्या आधारावरच मेरिट लिस्ट लावण्यात येईल. पुढे आता मेरिट लिस्ट मध्ये तुमचा विचार व्हावा असं तुम्हाला जर वाटत असेल तर ओपन कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांनी कमीत कमी 30 मार्क घ्यायचे आहेत. 100 पैकी 30 मार्क हे कमीत कमी तुम्हाला घ्यायचे आहेत तरच तुमचा गुणवत्ता यादीमध्ये विचार होईल. सिलेक्शन होईल असं नाही म्हणते मी. सिलेक्शन होण्यासाठी मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव यावं लागेल आणि मेरिट लिस्ट मध्ये नाव येण्यासाठी तुम्हाला ओपन कॅटेगरीला कमीत कमी 30 मार्क घ्यायचे आहेत 100 पैकी. आणि ओपन सोडून बाकी सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 100 पैकी जे आहेत ते 20 मार्क या ठिकाणी घ्यायचे आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे 100 पैकी 30 आणि 100 पैकी 20 हा नियम लक्षात ठेवायचा आहे. आता पुढे एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी सांगितलेली आहे की या
पॅटर्न मध्ये, एक्झाम पॅटर्न मध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे का? तर हो, यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम सुद्धा आहे, हे लक्षात घ्या. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम किती आहे? तर निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम ही 0.25 आहे, हे लक्षात घ्या. एक प्रश्न चुकला तर 0.25 मार्क वजा करण्यात येणार आहेत. आता निगेटिव्ह मार्किंग बाबत आपण एक सेपरेट व्हिडिओ घेऊया. तुम्हाला मी डिटेलमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम समजून सांगतो, त्याची काळजी करू नका. पण आता फक्त एवढं लक्षात घ्या की निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम सुद्धा किती आहे? 0.25 आहे. आता याच्यामध्ये आणखी एक नियम या जाहिरातीमध्ये सांगितलेला आहे. आता ही परीक्षा देत असताना जर समजा असं झालं की तुम्हाला इकडे 50 प्रश्न आहेत प्रोफेशनल नॉलेजचे, इथे तुम्हाला 50 ते 50 प्रश्न सोडवायला जमलेले आहेत. समजा तुम्हाला इकडे 110 मार्क आले, चांगली गोष्ट आहे. समजा ह्या सगळ्या, आता इथे समजा मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क आले, तुम्हाला अभियोग्यतामध्ये आउट ऑफ मार्क आले, आणि समजा रिझनिंग मध्ये तुम्हाला रिझनिंग तुम्ही सोडवलंच नाही, रिझनिंग तुम्हाला जमलंच नाही, समजा रिझनिंगला तुम्हाला इथे जर 0 मार्क पडले, तर काय होईल? रिझनिंगला 0 मार्क पडले तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या पूर्ण परीक्षा प्रक्रियेमधूनच बाद होतात. तुम्हाला ह्या प्रक्रियेतनं बाहेर काढलं जातं. तुमचा सिलेक्शनसाठी विचार होणार नाही. जरी तुम्हाला खूप चांगले प्रत्येक विषयात आउट ऑफ मार्क असतील आणि एखाद्या घटकामध्ये 0 मार्क पडला, तर असं चालणार नाही. म्हणजेच तुम्हाला कुठल्याही घटकात जर 0 मार्क मिळाला तर तुम्ही एक्झाम प्रक्रियेतनं बाद होणार, हे लक्षात घ्या. त्यामुळे नियम काय लक्षात ठेवायचा आहे की कमीत कमी आपल्याला 1 पेक्षा जास्त मार्क हा प्रत्येक घटकामध्ये असला पाहिजे, तर आपला पुढे सिलेक्शनसाठी विचार होईल. 0 मार्क एखाद्या घटकामध्ये असेल तर तुमचा सिलेक्शनसाठी विचार केला जाणार नाही, हेही या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर हीच माहिती त्यामध्ये दिलेली आहे, तुम्हाला ती सांगितली मी. आता फॉर्म कधी सुरू होणार आहे? मी आत्ताही हा व्हिडिओ घ्यायच्या आधी लिंक चेक केलेली आहे, अजून लिंक ओपन झालेली नाही. लिंक कदाचित आज किंवा उद्या ओपन होण्याची दाट शक्यता आहे. लिंक ओपन झाली की फॉर्म कसा भरावा यावरती मी तुम्हाला एक व्हिडिओ घेईल, फॉर्म कसा भरावा हे समजून सांगेल, आणि मग तुम्ही फॉर्म भरा, जेणेकरून कुठलीही चूक तुमची होणार नाही. मग याची परीक्षा कधी असणार आहे? तर परीक्षा मे महिन्यामध्ये किंवा जून महिन्यामध्ये असण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे आपल्याकडे 3-3.5 महिन्याचा कालावधी अभ्यासासाठी उपलब्ध आहे, हे लक्षात घ्या. पुन्हा एकदा विद्यार्थी मित्रांनो समजून सांगतो तुम्हाला, इग्नाइट अकॅडमीची आपली महाट्रान्सकोसाठी ही विद्युत पारेषण भरतीसाठी आपली लिपिक या पदासाठीची ही बॅच आहे, रेकॉर्डेड बॅच आहे. या बॅच मध्ये तुम्हाला अकाउंट आणि ऑडिटचा जो सिलेबस आहे तो सोडला तर बाकी जो काही सिलेबस आहे तो सगळा सिलेबस तुम्हाला या बॅच मध्ये उपलब्ध आहे. अनलिमिटेड व्ह्यूज, 1 वर्षापर्यंत किती वेळा लेक्चर बघता येतील, टॉपिक नुसार पीडीएफ टेस्ट नोट्स आहेत, टॉपिक वाईज व फुल लेंथ टेस्ट सिरीज आहे. महाराष्ट्रातील तज्ञ शिक्षक या बॅचला त्यांनी शिकवलेलं आहे आणि बेसिक टू ॲडव्हान्स सगळा सिलेबस कव्हर केलेला आहे. 50% डिस्काउंट ऑफर चालू आहे. फक्त तुम्हाला 599 रुपयामध्ये ही बॅच उपलब्ध होत आहे. इग्नाइट अकॅडमीचे ॲप डाउनलोड करून ही बॅच जॉईन करू शकतात. अधिक माहितीसाठी 88 88 25 61 17 या नंबरला संपर्क करू शकतात. अशाच प्रकारे या एक्झाम सहित वेगवेगळ्या एक्झामची नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच इग्नाइट अकॅडमीचे हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा.